शिवी मुक्त भाषा कशी असली पाहिजे, अशा सगळ्या गोष्टीला घेऊन आपल्यासोबत आज आसिफ खान सर आहेतच. ह्या जनरेशननी मागच्या पिढीकडून काय घेतलं तर शिव्या घेतल्या. जर आपण एखाद्याला म्हटलं एखादा श्लोक पाठ कर तर त्याला किती 8 दिवस लागतील. पण श्लोक ऐवजी जर शिव्या पाठ करायला सांगितली तर ती पाठ करावी लागणार नाही. एकदा ऐकली की त्याला ती आपोआप येते. माझ्या मुलाच्या शाळेत पॅरेंट्स मिटिंगला गेल्यानंतर त्याच्या क्लास टीचरनी मला सेपरेट साईडला घेऊन सांगितलं की ही इज युझिंग बॅड वर्ड्स. घरी गेल्यानंतर त्याच्या आईने त्याशी थोडंसं त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन चर्चा करत करत त्याला विचारलं की तू कुठून शिकलास बाळा आहे. त्यांनी बोट माझ्याकडे दाखवलं. अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि मी शक्यतो प्रयत्न करतो की मी तिला शब्द दिला की तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. तिथून पुढे सुरुवात झाला शिवमुक्त अभियानाचा. एका शाळेत जाऊ, शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करून बघूयात काय म्हणतायत. चर्चा केली की आपल्याला कसं कोणाशी कसं बोलता येईल. यात आम्ही गट केले. 1ली ते 4थी पर्यंत असेल, म्हणजे प्राथमिक शाळेतले विद्यार्थी असेल तर त्यांना साधं शिकवायचं की हे बघा तुम्हाला शिवी तर माहित आहे, मग ही शिवी कुठून येते तुमच्या कानावर, तर तुम्ही कुठून तरी दादा, घरातले मोठा भाऊ असेल किंवा पप्पा असतील, आजोबा असतील कदाचित, तर ह्यांच्याकडून तुम्ही शिकता. तर अशा वेळेस त्या काकांना विचारा की काका याचा अर्थ काय. युगपुरुष स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जी स्वराज्याची संकल्पना दिली, त्याला आपल्याला सुराज्यात रूपांतर करायचं असेल तर आपल्याला महाराजांनी दिलेले जे शिव संस्कार आहेत हे खऱ्या अर्थानं आपल्या आचरणात आले पाहिजेत. दुसऱ्या दिवशी सगळे त्या मुख्याध्यापकांचे फोन आले की सर ते आपण काल जो कार्यक्रम घेतलेला तर तो कार्यक्रम खरंच छान झाला असं आम्हाला पालकांनी येऊन सांगितलंय. मुख्याध्यापकांनी तो फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आमचं बळ दुपटी तिपटीनं वाढलं. आज भारतामध्ये घडणारे गुन्ह्यांपैकी बरेचसे गुन्हे असे असतात की ज्या शिवी दिल्यामुळे होतात. जसे की एखादा व्यक्ती असतो की त्याला शिवी सहन होत नाही, त्या अतिरेकाचा मग त्याचा उद्रेक होतो आणि मग त्याच्यातून मारामारी, भांडणं, खून असे इतके मोठमोठे भयंकर गुन्हे घडलेले आमच्या निदर्शनास आलेले आहेत. पुढे पुढे जाऊन ह्या अभियानाची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती आमच्या मित्रपरिवार आणि इतर ठिकाणी सातारा जिल्ह्याबाहेर पसरली. आम्हालाही वाटलं की सर आपण वर्षपूर्तीला जिल्ह्याच्या बाहेर पडूयात आणि मग आम्ही या अभियानाला शिवमुक्त सातारा अभियान जे होतं याला आम्ही शिवमुक्त महाराष्ट्र अभियान मध्ये परिवर्तन केलं. 99 मराठी साहित्य संमेलन, 51 व्यक्तिमत्वाला आपण इकडे भेटतोय. हे थोडं मजेशीर आहे. मजेशीर का सांगतो, कारण ही एक गोष्ट आहे जी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच आहे. कुठली भाषा बोलताना, संवाद साधताना, स्पेशली जेव्हा आपण आपल्या मित्रांसोबत आणि बोलतो, शिव्या तर आपण अशा देतो की काय बोलू त्याबद्दल. म्हणजे सर्वात सोपी गोष्ट आहे. आपण बरेचदा म्हणतोय की शिवी देणं ही आमची एक फिलिंग आहे. शिवी दिल्याशिवाय मैत्री का आपला जो संबंध आहे तो आपण दाखवू शकत नाही, का मैत्री दाखवू शकत नाही. आणि शिवीच्या अराउंड खूप काही आहे. आपल्या जावेद अख्तर साहेबांची रील पण तुम्ही बघितलीच असतील, मिरचीवाली, जी त्यांनी टाकली आहे. नसेल तर आम्ही ऍड करू, ती नक्कीच बघा. उड़ीसा, बिहार और मेक्सिको, anywhere in the world where there is party, people eat lot of chili because the food is bland. So they, just to get some taste, they eat chili. Gali is the chili of language. If you can speak good language and if you are witty enough, you don't need the chili. पण आज साहित्य संमेलनात असं आम्हाला एक व्यक्तिमत्व भेटलंय. त्यांचं नाव आहे आसिफ खान. शिवी मुक्त भाषा कशी असली पाहिजे या गोष्टीसाठी आज त्यांनी नुसतं इनिशिएटिव्ह घेतला नाहीये. इनिशिएटिव्ह घेऊन अनेक वर्कशॉप आणि शिबिर ते शाळेमध्ये, परिसरामध्ये आणि अनेक अशा ठिकाणी करतायत, जेणेकरून भाषा आपली साधी चांगली होते, साफ होते. जेव्हा कोणी शिवी न देता बोलता आपल्याला पण ऐकायला बरं वाटतं. तर अशा सगळ्या गोष्टीला घेऊन आपल्यासोबत आज आसिफ खान सर आहेतच. तर आपण त्यांच्याशीच साधूया संवाद. तर आसिफ खान सर, पहिलं तर मराठी मूड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. पहिला प्रथम कसा आहे तुमचा मूड? माझा मूड अगदी छान आहे आणि मराठी मूडला मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. त्यांनी आज आम्हाला इथे आमंत्रित केलं. नाही, आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही 1000 पेक्षा जास्त व्हिडिओ केलेत
एक 2000 रील केल्यात जेव्हापासून सुरू झालंय. एक काही व्हिडिओ आणि रील मध्ये आजपर्यंत शिवी नाहीये. तर इकडून मला कुठल्याच व्हिडिओमध्ये शिवी कुठल्याच प्रकारची नाहीये. इकडून मला सुरुवात करायला आवडेल आणि हा इनिशिएटिव्ह खूप छान आहे. तर मला सांगा ह्याची सुरुवात कशी झाली आणि कुठून झाली? सुरुवात फार इंटरेस्टिंग आहे. आपण नेहमी ऐकलं असेल की गरज ही शोधाची जननी असते. अशीच एक काहीशी गरज पडली समाजात फिरताना, वावरताना, सार्वजनिक ठिकाणी वावरताना. आपल्या सगळ्यांना हे फील होतंय, आपण आपल्या सगळ्यांच्या कानावर हे शब्द पडतायत, त्या क्षणापुरतं आपल्याला ते हट करतात. पण आपण सगळे आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे याच्यातून पुढे चालतो, पण याच्यावरती लक्ष देत नाही की ह्याला काहीतरी आपण करू शकतो, की ह्याच्यावरती आपण काहीतरी करायला हवं. म्हणजेच शिवी. शिवी म्हणजे काय, तर बॅड वर्ड्स, ज्याला आपण स्लेंज म्हणतो इंग्रजीमध्ये. आता हा आपल्या भाषेचा, आपल्या कॉमन डिस्कशनचा एक भाग होत चाललेला आहे. का झाला, तर ह्याला आपण स्वतःहून आपल्या ज्या जनरेशन येत गेल्या, ह्या जनरेशननी मागच्या पिढीकडून काय घेतलं, तर शिव्या घेतल्या. मागच्या पिढीने खरं आपल्याला पण शिव्या पण घेतल्या. मागच्या पिढींनी आपल्याला खूप काय दिलं. पण यातून एक माइंडसेट असतो, म्हणजे माणसाचं जे सवय असते पटकन निगेटिव्ह गोष्टी असतात की ते आपल्याला पटकन कॅच होतात, कारण ते कॅची असतात. बरोबर. जर आपण एखाद्याला म्हटलं एखादा श्लोक पाठ कर, तर त्याला किती 8 दिवस लागतील. पण श्लोक ऐवजी जर शिवी पाठ करायला सांगितली तर ती पाठ करावी लागणार नाही. एकदा ऐकली की त्याला ती आपोआप येते, लर्न करेल आणि तो पुढच्या आपल्यापेक्षा चांगल्या टोन मध्ये ती शिवी देऊन दाखवेल. अशी काहीशी परिस्थिती मानवी मनाची आहे आणि मानवी मेंदूची आहे असं म्हणायला हरकत नाही. मला असं झालं की साधारणतः 1 जानेवारी 2024 आम्ही हे अभियान सुरू केलं. अभियानाच्या पूर्वीचं थोडंसं तुम्हाला सांगतो. 2022-23 या दोन वर्षात माझ्या स्वतःच्या आयुष्यात काही असे घटना घडत गेल्या की ज्याचा माझ्यावरती परिणाम झाला. मी सुद्धा माझ्या कामाच्या ठिकाणी, माझ्या वर्कशॉपमध्ये, माझ्या कामगारांशी किंवा कुठेतरी असं मित्रांशी माझ्या तोंडात शिव्या यायच्या. ह्याच माझ्या तोंडात आलेल्या शिव्या माझी पुढची पिढी, माझा मुलगा, माझा पुतण्या किंवा अजून कोण असेल हे ऐकतायत आणि कुठेतरी ते हे लर्न करतायत. ह्याची जाणीव मला एकदा झाली जेव्हा माझ्या मुलाच्या शाळेत, तो कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आहे, तरी सुद्धा त्याच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंगला गेल्यानंतर त्याच्या क्लास टीचरनी मला, मी आणि माझ्या मिसेसला आम्हाला सेपरेट साईडला घेऊन सांगितलं की ही इज युझिंग बॅड वर्ड्स. अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला की आपण मुलाला इतके चांगले संस्कार देतोय, आपल्याला शक्य तेवढं आपण त्याच्याशी चांगलं वागतोय, बोलतोय, मग हा कुठून शिकला. तो दिवस, ती रात्र आमच्यासाठी खूप वेदनादायी होती. घरी गेल्यानंतर त्याच्या आईने त्याच्याशी थोडंसं त्याला कॉन्फिडन्समध्ये घेऊन चर्चा करत करत त्याला विचारलं की तू कुठून शिकलास बाळा आहे. तर त्यांनी बोट माझ्याकडे दाखवलं आणि बोट माझ्याकडे दाखवल्यानंतर तर मी स्तब्ध झालो. मग मी स्वतःला मेमराईज केलं की मी कुठे शिवी दिली असेल, की ह्याने कुठे ऐकली. तर कधी काय होतं की आपण फोनवर थोडंसं चिडलेलो असतो, फोनवर बोलताना समोरच्या व्यक्तीच्या कामाबद्दल किंवा काय, चिडलेल्या याच्यामध्ये आपल्या तोंडून शिवी निघाली आणि आपल्या मुलांनी ती कॅच केली आणि त्याने वर्गात, शाळेत त्याच्या तोंडून ती शिवीचा उद्गार झाला. ही एक घटना होती. असं झाल्यानंतर आज आपल्या मुलांनी आपलं नाव वाईट प्रकारे केलेलं आहे. शाळेत नाव झालं पण खूप प्रसिद्ध झाल्यासारखं एक फील झाली, भावना झाली. मी ठरवलं की आज या घडीपासून आपल्याला स्वतःला बदलायचं आहे. मी माझ्या स्वतःवरती काम केलं, माझी वाणी सुधारली. शक्य तेवढं म्हणण्यापेक्षा मी 100% सुधारलो असे मी स्वतः कॉन्फिडेंटली म्हणू शकतो की मी शिवी द्यायचं पूर्णपणे बंद केलं. माझ्या कामाच्या ठिकाणी मला त्याचा बदल आणि त्याच्यातला फरक जाणवला आणि त्यानंतरचे रिझल्ट पण माझ्याकडे मला चांगले सकारात्मक रिझल्ट माझ्या अनुभवाला मिळाले. ही एक घटना होतीच. सोबतच एकदा मी एका शॉपिंग मॉल मधून बाहेर पडलो, मिसेस सोबतच होती. एका महाविद्यालयाची विद्यार्थी मॉलच्या बाहेर पार्किंगच्या ठिकाणी गप्पा मारत उभे होते आणि जसं तुम्हालाही अनुभव येत असेल, सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे स्थानक असो, बस स्थानक असो, कुठेही, तर गप्पा मारताना मुलांमध्ये आता हे कूल झालेले की शिवी देणे. एका वाक्यात 2 शिव्या जर वापरल्या नाही तर तो मुलगा कसला, अशी त्यांची भावना झालेली.
आणि साहजिक आहे त्याशिवाय मित्र आईवरून असतात, बहिणीवरून असतात, म्हणजे त्यांना त्याचा अर्थही माहित नाही, पण ते शिवाय त्यांचा उच्चार हो. करत असतात. बऱ्याच लोकांना ते अर्थ आणि त्याचं अर्थ deep माहित नाही त्यांना. एक त्यांचं एक माइंडसेट झालेलं आहे की आपण आपल्या मित्राला शिवी देऊन बोललो तर आपलं म्हणणं त्याला लवकर पटेल आणि लवकर समजेल आणि तो छान रिॲक्ट करेल. किंवा शिव्या देऊन बोललं नाही तर मग आपण मित्र कसले. आपण मित्र कसले. हा एक न्यूनगंड त्यांच्यामध्ये आम्हाला नंतरच्या काळामध्ये अनुभवायला मिळाला की शिवी दिली नाही, शिवी देता येत नसेल तर त्या ग्रुपमध्ये आपल्याला समाविष्ट केलं जात नाही. किंबहुना असं म्हणू शकतो की आपल्याला त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी पहिली अट आहे तर आपल्याला चांगल्यातल्या चांगल्या शिव्या देता आल्या पाहिजे. तर अशी एक भावना त्यांच्यामध्ये झाली. तर ते आमच्या कानावरती पडल्या. माझ्या मिसेसला ते राहवलं नाही आणि तिने त्यांना हटकलं, अरे बाळांनो असं इतक्या घाणघाण शिव्या का देताय, बरं आई वडिलांनी तर तुम्हाला शिकवलं नाहीये, मग असं का करताय. त्या मुलांनी 1 सेकंद थांबली आणि दुसऱ्या सेकंदाला त्यांनी जागा बदलली आणि 4-5व्या सेकंदाला लांब जाऊन परत त्यांनी ती चर्चा तशाच भाषेत आणि तशाच वल्गरिटीने सुरू ठेवली. तिला ह्याचं फार दुःख झालं की मी ह्यांना समजवायला गेले तर ह्यांनी जागा बदलली पण ह्यांची वाणी नाही बदलली. तर तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि मी शक्यतो प्रयत्न करतो की मी तिला शब्द दिला की तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. अच्छा. हा. आणि हे डोळ्यात पाणी आल्यानंतर मला खूपच फील झालं की असं कसं. तिने मला हे केलं की तुम्ही इतक्या प्रकारचे वेगवेगळ्या सामाजिक कार्यात तुम्ही आहात, मेडिकल हेल्थमध्ये आहात, आरोग्यासाठी करताय, अनेक ह्याच्यामध्ये आहात, मग ह्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर तिथून पुढे माझी खरी प्रेरणास्त्रोत ठरली ती माझी पत्नी ठरली की तिनं मला यासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्याची जाणीव करून दिली. तिथून पुढे सुरुवात झाला शिवमुक्त अभियानाचा. मी थोडा रिसर्च केला की यासाठी काय करू शकतो आपण की जेणेकरून आपल्याला या विद्यार्थ्यांमध्ये, या भावी पिढीमध्ये, बरं तिचं हे सगळ्या मागे तिचं सुद्धा एक स्वार्थ असा होता की आपला मुलगा उद्या आज शाळेत आहे, उद्या तो अशाच मुलांबरोबर कॉलेजमध्ये जाणार आहे, मग तिथे जर मी त्याला कुठे कुठे प्रोटेक्ट करीन, बराचसा वेळ तो बाहेर असेल, मग अशा संगतीत असेल, यांच्यासोबत असताना जर असे त्याचे शब्द कानावर पडले तर उद्या तो सुद्धा असाच होईल आणि त्याला तिसरं कोणतरी पालक येऊन त्याला टोकेल की अरे तुझ्या आईवडिलांनी असं शिकवलंय का तुला. तर ह्या सगळ्या तिच्या डोळ्यासमोर हे सगळं फिरत होतं. तिनं मला प्रेरणा दिल्यानंतर की काहीतरी केलं पाहिजे, तिचा काहीतरी हा शब्द माझ्यासाठी खूप लागून गेला. म्हणजे कितीतरी रात्री मी असं विचार करत होतो, अस्वस्थ होतो, माझं मन मला आतल्यात खात होतं की काहीतरी केलं पाहिजे. असाच अभ्यास करताना माझ्यासोबत प्रगतीताई जाधव आहेत, ज्या एका दैनिकाच्या संपादक आहेत, तरुण भारत. हा, आता ते तरुण भारतचे संपादक आहेत. सोबत प्राध्यापक सूर्यकांत आदाते म्हणून माझे सहकारी आहेत, ते प्राध्यापक संभाजीराव कदम देऊरला कॉलेज आहे त्याचे ते प्राध्यापक आहेत. अर्चनाताई देशमुख आहेत, आमच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. आणि शैलेंद्र पाटील आहेत पत्रकार. आणि सोबत प्रशांत मोदी आमचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. आम्ही एक 5-6 जणांसोबत मोदी पेढेवाले. हा, मोदीच पेढेवाले ते आमचे पार्टनर पण आहेत. अच्छा. जस्ट एक ब्रँड मेन्शन म्हणून मी. हा, ओके. तर आम्ही सगळ्यांनी मी यांच्या सगळ्यांच्या कानावर हा विषय टाकला की आपल्याला इथं काहीतरी करायचं आणि इथे स्कोप आहे. स्कोप म्हणण्यापेक्षा काय की आपण इथे काहीतरी एक चांगलं बदल घडवणारं सकारात्मक कार्य करू शकतो आणि याची आपल्याला गरज आहे. सुरुवातीला प्रत्येकाला वाटलं की काय करता येईल, कारण कन्सेप्टच क्लिअर नव्हती आमच्याकडे. आम्ही म्हटलं की आपण एक काम करू सुरुवातीला की आपण फलक लावूयात, शाळांच्या समोर फ्लेक्स नेते लावतात त्यांच्या प्रचाराचे, तर आपण शाळांच्या समोर लावूयात, आपल्या अभियानाचा एक प्रचार करूयात. हा विचार केल्यानंतर आम्ही 1 जानेवारी 2024ला या अभियानाची खरी सुरुवात आम्ही केली. 1 जानेवारी मागच्या वर्षी. हा, आता काल 1 वर्ष झालं. 2 वर्ष पूर्ण झाली. फलक लावले शाळांच्या समोर. फलक लावल्यानंतर त्या फलकाला बघून आम्हाला कित्येक फीडबॅक आले, रिस्पॉन्स चांगला मिळत गेला. ते फलक वाचला, थोडस तिथून आम्हाला एक एनर्जी मिळाली की आपल्याला काहीतरी अजून हे काम करतात, अजून पुढे काहीतरी करता येईल. अर्चनाताईंनी एक सल्ला दिला की आपण एक काम करू, एका शाळेत जाऊ, शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करून बघूयात काय म्हणतायत. मुख्याध्यापकांना विचारलं त्यांनी. मुख्याध्यापकांनी हा विषय वेगळाच वाटला. ते म्हटलं मॅडम आम्ही मुलांना वेगवेगळ्या प्रकारे, आमच्याकडे करिअर गायडन्स वाली लोक येतात पण हे करिअर मध्ये येत नाही, कशात आहे. तर त्यांना आम्ही समजावून सांगितलं की सर हे कल्चरल आहे. आपल्या महाराष्ट्राला सांस्कृतिक पार्श्वभूमी, आपण म्हणतो की सुसंस्कृत महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र, संतांची भूमी, हे सगळं आहे, पण हे कुठेतरी मागं पडत चाललंय. सोबतच आपल्याला युगपुरुष, स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जी स्वराज्याची संकल्पना दिली ती सुद्धा आपण
तशी बघितलं तर खऱ्या अर्थानं पुढे आणलीच नाही, ती मागे ठेवलेली आहे. आपण महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलं, त्याला आपल्याला सुराज्यात रूपांतर करायचं असेल तर आपल्याला महाराजांनी दिलेले जे शिव संस्कार आहेत हे खऱ्या अर्थानं आपल्या आचरणात आले पाहिजेत, आणि ते येत नाहीयेत. कसे येत नाहीत तर महाराजांनी आपल्याला शिवसंस्कार दिले की परस्त्री माते समान. महाराजांनी शत्रूच्या स्त्रीला सुद्धा सन्मानाने वागणूक देऊन परत पाठवलं. बरोबर. हे आपण इतिहासात वाचतोय, आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना आपण शिकवतोय, पण हे त्यांच्या आचरणात आलं पाहिजे. तर कुठेतरी हे येत नाहीये, हे सगळे आम्ही त्या मुख्याध्यापकांना जाणीव करून दिली. त्यांनी हे सगळं ऐकल्यानंतर आमचे विचार त्यांना पटले. ते म्हटले की या, मी 11 वाजता विद्यार्थ्यांना प्रार्थनेच्या वेळेस ग्राउंडवर आपण घेऊयात आणि त्यांना तुम्ही जे म्हणताय ते त्यांना सांगा. ते सांगितलं विद्यार्थ्यांना. आम्ही ह्या शिवी समजावून सांगितली सर्वात आधी की शिवी काय आहे. शिवी तुम्हाला येते, शिवी देता येणे, शिवी माहीत असणे हा तुमचा नॉलेजचा भाग आहे. पण शिवी देऊ नये, शिवी दिल्याने आपण एखाद्याला हर्ट करू शकतो, दुखवू शकतो, ही तुमच्या नॉलेजचा भाग आहे, एज्युकेशनचा भाग आहे. मला तुम्हाला म्हणजे हे ह्या प्रोसेसमध्ये, कारण तुम्ही कसं सुरू झालं ते पार एक्झिक्युशन पर्यंत गेलं, म्हणजे ती पहिलीच आयडिया आली. आणि तुम्ही जेव्हा चर्चा केली आपसांमध्ये, तर कसं होतं की शिव्यांशिवे तर होऊ शकत नाही. कोणालाही तुम्ही म्हटलं तर, जसं आपण, तर कुठे असं वाटलं तुम्हाला की हो कन्व्हिन्स होतील विद्यार्थी, आणि हा इनिशिएटिव्ह कोणाकोणासाठी तुम्ही, म्हणजे जेव्हा याचा शिबिराचा कोर्स बनवला, कसा बनवला की लहान मुलांसाठी वेगळं, मोठ्यांसाठी वेगळं, म्हणजे ते ब्रेकडाऊन एक थोडक्यात सांगाल बिफोर वी, कसा कोर्स झाला जाण्याच्या आधी? आम्ही जो पहिला कार्यक्रम घेतला 1 जानेवारी 2024 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विक्रांतनगर, त्या मुख्याध्यापकांनी परवानगी दिली. तिथे गेलो, त्या विद्यार्थ्यांना आम्ही शिवी, वाईट असते, शिवी म्हणजे काय, तुमच्या कानावरती पडणारे असे शब्द असतात, ही शिवी न देता, न देऊन दाखवता त्यांना आम्ही याची जाणीव करून दिली. आणि त्यांना समजून दिलं की मुलांना हे चुकीचं आहे आणि हे आपल्याला बोलायचं नाही असे शब्द, हेच इथपर्यंत सांगितलं. आणि आम्ही ज्यावेळेस चर्चा केली होती त्यावेळेस आम्ही एक शपथ आम्ही तयार केली होती की जसं आपण मुलं प्रतिज्ञा घेतात रोज सकाळी शाळेत प्रार्थनेच्या वेळेस, तसंच आपण मुलांना ती शपथ देऊयात. मग ती शपथ दिल्यानंतर त्या मुलांनी, आमची शपथ सोपी आहे अगदी, त्याच्यामध्ये आम्ही सांगितले की परस्त्री माते समान आहे आणि मित्राची आई आहे, बहीण आहे, ती आपलीच आहे असं समजूयात, आणि त्यांचा आपल्याला सन्मान केला पाहिजे. आपणही शिवी देणार नाही, म्हणजे मी देणार नाही, आणि इथून पुढे जर कोणी शिवी देत असेल तर त्याला सुद्धा त्यापासून परावृत्त करेन. मी माझ्या महाराष्ट्राला शिवमुक्त बनवेन, अशी आम्ही शपथ तयार केलेली. ही शपथ दिल्यानंतर तो दिवस तर आमचा गेला. दुसऱ्या दिवशी सगळे त्या मुख्याध्यापकांचे फोन आले की सर, ते आपण काल जो कार्यक्रम घेतलेला तर तो कार्यक्रम खरंच छान झाला असं आम्हाला पालकांनी येऊन सांगितलंय. काही पालक मुलांनी, ती ऍक्च्युअली मुलं होती की 1ली ते 4थीच्या वर्गातली होती, तर त्या मुलांनी मोडकं तोडकं काहीतरी घरी जाऊन सांगितलं की आम्हाला काहीतरी कोणतरी आलेलं शाळेत सांगायला, आणि ते म्हटलं की शिव्या द्यायच्या नाही. हा, मग त्या मुलांनी घरी सांगितल्यानंतर ते पालक दुसऱ्या दिवशी मुलांना सोडायला आल्यानंतर आवर्जून त्या मुख्याध्यापकांना भेटले. काही पालकांनी सांगितलं की साहेब काय शिकवलं असं मुलांना तुम्ही, कोणतरी आलेलं शाळेत, आम्हाला मुलांनी घरी आल्यानंतर सांगितलं काहीतरी. मुख्याध्यापकांनी तो फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आमचं बळ दुपटी तिपटीनं वाढलं की एका कार्यक्रमात असा जर आपल्याला समाजात प्रतिसाद मिळतोय आणि असं जर आपल्याला बदल दिसत आहे तर आपण नक्कीच हे पुढचं पाऊल आणखी टाकलं पाहिजे, हे आम्हाला हे झालं. मग इथून पुढचा काळ जो होता की तो आपण हे कार्यक्रम तर आपण 1ली ते 4थी पर्यंत घेणं असं नाहीये, आपल्याला वेगवेगळ्या वयोगटातल्या विद्यार्थ्यां मुलांपर्यंत जायचंय. मोठं पण ऑडियन्स असेल, वयस्कर लोक आहेत, त्यांना पण आपल्याला सांगायचं आहे. मग आम्ही थोडंसं परत एकदा बसून चर्चा केली की आपल्याला कसं, कोणाशी कसं बोलता येईल, त्यांना कुठल्या विषयाला हात घालता येईल की जेणेकरून त्यांच्यापर्यंत जास्त योग्य प्रकारे आपण हा विषय पोहोचू शकतो. यात आम्ही गट केले. 1ली ते 4थी पर्यंत असेल, म्हणजे प्राथमिक शाळेतले विद्यार्थी असेल तर त्यांना साधं शिकवायचं की हे बघा, तुम्हाला शिवी तर माहित आहे, मग ही शिवी कुठून येते तुमच्या कानावर, तर तुम्ही कुठून तरी दादा, घरातले मोठा भाऊ असेल किंवा पप्पा असतील, आजोबा असतील कदाचित, तर ह्यांच्याकडून तुम्ही शिकता. किंवा दुकानात गेला, कुठे बाहेर गेला तर खेळत असताय, पण तुमच्या शेजारी एखादे काका बसलेत, ते शिवी देत आहेत, तर अशा वेळेस त्या काकांना विचारा की काका याचा अर्थ काय. तुम्ही जर त्या काकांना अर्थ विचारला तर नक्कीच ते खजील होतील, त्यांचं मन त्यांना खाईल की नाही, आपल्या या मुलाने शिवी ऐकली आणि शिवीचा अर्थ चुकीचा आहे.
कारण आता अर्थ तर मी त्या मुलाला समजून सांगू शकत नाही, हे त्या काकांना आतल्याच जाणीव होईल. मग आम्ही मुलांना सांगितलं की ते बघा, ते काका तुम्हाला अर्थ सांगू शकणार नाहीत, कारण शिवी वाईट असते. वाईट असते. अर्थ सांगितला नाही तर ते काका इथून पुढे तुमच्या समोर शिवी देणार नाही. असं त्या मुलांपर्यंत आम्ही हे आणि पुढच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही केलं. त्याचा आम्हाला त्यांच्या मुलांकडून मला तेच होतं की कसा रिस्पॉन्स कसा वाटला इन टर्म्स ऑफ की मुलांनी किती पण सोडलं, आणि हे जे आजोबा आणि वडील होते त्यांचं त्याच्यावर काय फीडबॅक आणि रिस्पॉन्स होता की तुम्ही आम्हाला अशा अनकम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये का टाकताय? नाही, आपल्याला असं वाटतं की जे तुम्ही बघितलं तर आमच्या अभियानाचं नाव आहे की शिवीमुक्त. आपण अनेक अभियान बघितलेत, शासन अभियान राबवत असतं, तंबाखू मुक्त, व्यसन मुक्त, अनेक प्रकारचे अभियान आहेत. का मुक्त करायचं? तर ते व्यसन आहे. शिवी सुद्धा एका प्रकारचं व्यसन आहे, पण ते कुठं शरीराला आपल्याला अपाय करत नाही म्हणून त्याच्याकडे अजून कोणी लक्ष दिलं नव्हतं. आम्ही त्याच्यावरती काम करायला सुरुवात केल्यानंतर लोकांना याची जाणीव झाली की हा, ही शिवी सुद्धा अपायकारक आहे, आपल्या सांस्कृतिक प्रतिभेला ती नष्ट करत आहे. मग आता किती शाळांमध्ये आणि एवढं म्हणजे हे अभियान सातारा पर्यंत आहे, बाहेर पण आहे, म्हणजे आता कुठपर्यंत 2 वर्षात किती शाळेपर्यंत आणि असं किती स्टुडंट्स, किती विद्यार्थी लोकांपर्यंत आपण पोहोचलोय? आम्ही जर आता काउंट करून सांगायचं म्हटलं तर साधारणतः एक 38 ते 40 शाळा आणि विद्यालयांमध्ये आम्ही आतापर्यंत कार्यक्रम घेतला. हे कार्यक्रम घेत असताना आम्हाला सगळ्यात मोलाची साथ मिळाली तर तत्कालीन SP मॅडम होत्या आचल दलाल आणि समीर शेख सर, जिल्हा पोलीस प्रमुख, यांनी आम्हाला अभियान सुरू केल्यानंतर आम्ही त्यांना आमच्या अभियानाची माहिती दिली. असं अभियान आहे, याला तुम्ही आम्हाला काय सहकार्य करू शकता. तर त्यांनी अगदी स्वतःहून सकारात्मक त्यांनी दृष्टिकोन ठेवत आम्हाला सांगितलं की आमचं निर्भया पथक शाळा आणि कॉलेजमध्ये जात असतं, गुड टच बॅड टचचं एज्युकेशन ते देत असतं विद्यार्थ्यांना. तर आम्ही निर्भया पथकाला आदेश काढतो, ते तुम्हाला त्या शाळा कॉलेजमध्ये घेऊन जातील, तिथं तुमच्यासोबत साथ देतील आणि तुमचा कार्यक्रम तुम्ही तिथं त्या मुलांपर्यंत हे विचार पोहोचवा. का तर हा पोलीस डिपार्टमेंटच्या पुरता सुद्धा एक प्रश्न आहे. जर कायद्याच्या बाबतीनं आपण विचार केला तर शिवी देणे हा देखील सुद्धा एक क्राईम आहे, गुन्हा आहे आणि कायद्यात त्याचं कलम आहे. परंतु फक्त अवेअरनेस नाहीये, लोकांमध्ये माहिती नाहीये. कुठला कलम आहे ज्या म्हणजे जर एकदमच याच्यात लिगल? हो, जर तुम्ही अर्वाच्य शिवी दिली, शिवीगाळ केला आणि जर एखाद्याच्या भावना दुखावल्या तर त्या कलमाखाली त्या कायद्यात शिक्षेची तरतूद, जर ते सगळं सिद्ध झालं तर त्याची शिक्षेची तरतूद आहे. आम्हाला ज्यावेळेस निर्भया पथकाचे पोलीस कर्मचारी सहकारी आमच्यासोबत निर्भया कार्यक्रमाला यायला लागले, शिवीमुक्तचा जो आम्ही अभियान एकत्र राबवत होतो, त्यावेळेस ते सुद्धा विद्यार्थ्यांना कायद्याच्या भाषेत ते दाखले देत होते आणि आम्ही आमच्या पद्धतीने सांगत होतो. आणि दोघांनी मिळून त्याच्यातून आम्हाला छान प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांचा जर मिळाला, विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत हा विषय पोहोचला. पालकांनी दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी नंतर पॅरेंट्स मिटिंगच्या शाळेला हे बोलून दाखवलं की तुम्ही आमच्या मुलांना हे सांगितलं. मुलांनी घरी येऊन आम्हाला हे विषय सांगितलेत. आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही शिवी द्यायची नाही. आम्ही स्वतःच बदल हळूहळू घडवतोय. आम्ही एका दिवसात बदलू असं आम्ही म्हणत नाही की, पण आम्ही आमच्यात बदल घडवू. कारण तुम्ही आमच्या मुलांचा विचार केलाय की आमची मुलं बिघडत आहेत शिवी दिल्यामुळे, कुठेतरी त्यांच्यात बरंच बिघडत आहेत. तर म्हणजे असं कोण म्हणेल की तंबाखूनी कॅन्सर होतोय, दारूनी काहीतरी लिव्हरचं होतंय, मग शिवायने असं काय होतंय, असे प्रतिप्रश्न आम्हाला काही सुरुवातीच्या काळात आले. याला उत्तर एकच आहे की तुम्ही जर बारकाईने विचार केला तर आज भारतामध्ये घडणारे गुन्ह्यांपैकी बरेचसे गुन्हे असे असतात की जे शिवी दिल्यामुळे होतात. जसे की कित्येकदा असं होतं की एखादा व्यक्ती असतो की त्याला शिवी सहन होत नाही. शिवी नक्कीच सहन कोणालाही होत नाही, पण काही जण असतात की ती दबावाखाली समूह असतो, त्या समूहात आपण एकटेच पडू म्हणून त्या शिव्या सहन करत असतात. पण कुठेतरी ह्या शिव्या त्या दबावाचा, त्या अतिरेकाचा मग त्याचा उद्रेक होतो आणि मग त्याच्यातून मारामारी, भांडणं, खून असे इतके मोठमोठे भयंकर गुन्हे घडलेले आमच्या निदर्शनास आलेले आहेत. जेव्हा मी याचा सखोल अभ्यास केला, मग हे सगळं जाणवल्यानंतर विद्यार्थी, त्यांचे पालक, ह्या सगळ्यांना तर बदल घडालाच, सोबत आम्हाला शिक्षकांनी खूप चांगलं फीडबॅक दिला की सर, आम्ही विद्यार्थ्यांना सगळे विषय शिकवत होतो, पण या शिवीच्या रोगावरती मार्गदर्शन कसं करायचं आम्हालाही माहित नव्हतं. शिवमुक्त अभियान आल्यामुळे आम्हालाही एक विषय मिळालाय की आम्ही ह्याच्यावरती आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना इथून पुढे सारखं जागृती करत राहू. त्यांना आम्ही मार्गदर्शन करू आणि
चांगला संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यात शिवमुक्त अभियानासोबत आम्ही पण साथ देऊ, इथपर्यंत हा प्रवास झाला. हा 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत वर्षभरात आम्हाला सातारा जिल्ह्यातून जितके आम्ही कार्यक्रम घेतले, बऱ्याच शाळा कॉलेज इथले कार्यक्रम घेत घेत आम्हाला साताऱ्यात जितके महोत्सव होत असतात, शॉपिंग फेस्टिवल होत असतात, की जिथे जिथे आपल्याला एक चांगला प्रेक्षक वर्ग भेटेल तिथे तिथे आम्हाला तिथल्या आयोजकांनी संधी दिली. आम्ही तिथे कार्यक्रम घेतले. शिवमुक्तीचा कार्यक्रम घेतल्यानंतर स्टेजवरून खाली उतरताना सर आम्हाला काही असे अगदी इमोशनल लोक भेटली की ज्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत, ज्यांनी आम्हाला येऊन भेटले. सर एक तर वयस्कर काका होते, ते आले आणि रडायला लागले. म्हटले मी स्वतः म्हटले यासाठी प्रयत्न केले माझ्या कॉलनीत वगैरे, पण मला यश आलं नव्हतं. पण आज तुमच्या अभियानाचं हे पाहून मला कळालं की नाही, याच्यावरती खूप चांगली आणि याची समाजाला गरज आहे, समाज सुधारण्यासाठी हे गरजेचं आहे. असे खूप अनुभव येत गेले. पुढे पुढे जाऊन ह्या अभियानाची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती आमच्या मित्रपरिवार आणि इतर ठिकाणी सातारा जिल्ह्याबाहेर पसरली. आम्हाला इतर जिल्ह्यातून समविचारी मित्रांचे काही कॉल आले, मेसेजेस आले की आपल्याकडे करू, आमच्या जिल्ह्यात करू, पुण्यात करू, मुंबईत करू, असं अनेक ठिकाणावरून ह्याल्यानंतर की आम्हालाही वाटलं की सर आपण वर्षपूर्तीला जिल्ह्याच्या बाहेर पडूयात. आणि मग आम्ही या अभियानाला शिवमुक्त सातारा अभियान जे होतं याला आम्ही शिवमुक्त महाराष्ट्र अभियानमध्ये परिवर्तन केलं आणि 1 जानेवारी 2025 पासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर याचे कार्यक्रम घेत आहोत. खूपच छान इनिशिएटिव्ह आहे सर, आणि खूप छान माहिती पण तुम्ही दिली आम्हाला त्याच्याबद्दल. वेळेचं बंधन आहे आपल्याला इकडे, म्हणून आज आपल्याला थोडक्यात, पण मला जे आपला व्हिडिओ बघतायत आणि असं शिबिर जर लोकांना करून घ्यायचं असेल त्यांच्या शाळेत कॉलेज, तर जर त्यांना तुम्हाला संपर्क करायचा असेल तर त्यांनी कुठे करायला पाहिजे? नक्की आमचं सोशल मीडिया पेजेस आहेत शिवमुक्त महाराष्ट्र अभियानाचे, सोबत माझा क्रमांक तुम्ही खाली स्क्रीनवर आपण यांचे सोशल मीडिया पेजेस आणि आसिफ खान सरांचं नाव आणि नंबर आपल्या सोशल मीडिया हँडलवर, युट्यूब व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये टाकू. म्हणजे इतका छान उपक्रम आहे की आपली भाषा, एवढी सुंदर भाषा, 2500 वर्ष पूर्ण जुना इतिहास असलेली भाषा, म्हणतात मराठी हवी तशी वळते. मराठी भाषा इतकी सज्जस, इतकी मोठी आहे की त्याच्यात इतके अनेक शब्द आहे की शिव्याशिवाय आपली भाषा खूप छान आहे. आणि असा खूप छान उपक्रम पण तुम्ही राबवताय, यासाठी सर खूप 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 धन्यवाद. आमची इच्छा आहे की आमचा व्हिडिओ बघून अनेक लोकांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं, माहिती घ्यावी, आणि जसं संमेलन आहेत, इव्हेंट्स आहेत, शाळा आहे, कॉलेज, तिकडे तुम्हाला बोलवून असे शिबिर राबवावे जेणेकरून हे महाराष्ट्राभर पसरेल. आणि भारतात ठीक आहे, शिव्या देणं वाईट आहे, चुकीचं आहे, ह्याच्यावर न येता शिव्या न देता पण भाषा खूप छान होऊ शकते. हा जो उपक्रम तुम्ही लाभलाय ह्याच्यासाठी सर खूप 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 धन्यवाद. आणि कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे म्हणून आज थोडं आपण शॉर्ट मध्ये करतोय, आणि आपण ह्याच्यावर मराठी मूड व्हिडिओ तर करेल, पण परत आपण लवकरच भेटू आणि अजून याच्या डिटेलमध्ये आणि तुमच्या पूर्ण टीम सोबत आपण बोलू, आणि तेव्हा आपल्याला अजून माहिती मिळेल. तर सर आज आपण हा एपिसोड इकडेच, पण संपवायच्या आधी विदाऊट शिवी भाषा गोड लागते, आणि गोड म्हटलं की साताऱ्याचे कंदी पेढे येतातच. तर आपलं एपिसोड ऑन अ स्वीट नोट आपण जसं संपवतो, तर प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की आपले मोदींचे कंदी पेढे घ्या. आमच्या साताऱ्याची शान मोदीच कंदी पेढे. येस. आणि जसं तुम्ही मोदीचं आम्हाला तोंड गोड करताय, हेच पेढे अगदी दिल्लीपर्यंत मी स्वतः पोहोचवलेले आहेत. माझे काही मित्र आहेत, सहकारी आहेत किंवा व्यावसायिक संबंध असलेले आहेत, की त्यांच्या प्रत्येकाच्या आनंदाच्या क्षणी मी आवर्जून मोदींचे पेढे पाठवतो. कारण मोदींचे एकमेव पेढे असे आहेत की हे भारतात कुठल्याही पिनकोडवर तुम्ही पाठवू शकता. येस, आम्ही त्यांचा पॉडकास्टही केलाय, तो आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेलच. त्यासोबत महालक्ष्मी चिवडा आणि ऍड प्लस पाणी हे सगळेच आपले स्नॅक आणि बेवरेज पार्टनर म्हणून साताऱ्यात संमेलनासाठी आले आहेत. हा एपिसोड इकडेच थांबवतो सर, आणि आपण नक्की पुन्हा भेटूया. तर एक नवीन इनिशिएटिव्ह या साहित्य संमेलनात आपल्याला बघायला मिळेल. आसिफ खान सर आणि यांची टीम आहे, ज्यांची सगळ्यांची यांनी नावं घेतली. हे लोकांना आम्हाला मिळाला वेळ आणि चान्स, आणि हे आले इकडे, तर सगळ्यांबरोबरच आपण थोड्या गप्पा मारूही. पण हा इनिशिएटिव्ह बघा, आपल्या आसपासच्या लोकांना शेअरही करा, आणि जर हे शिबिर करताल आणि भाषा आपली साफ सुंदर करता आली तर त्या भाषेसाठी आणि आपल्यासाठी चांगलंच आहे. समाज सुधारतो,
समाज खूप छान वाटतो. हा एपिसोड आज इकडेच संपवूया आणि लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.